मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,011 वरती। 22,011 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। आणि आज काय झालं, मार्केट झालं आज गॅप अप ओपन। तर मी प्रत्येक वेळेला एक शब्द तुम्हाला सांगतो बघा, की मार्केट सुप्रीम असतं, मार्केटमध्ये व्हायला काय पण होऊ शकतं। कोणी म्हणत असेल ना की मार्केट आजच्या दिवशी खाली गेलेलं होतं, मग मी मार्केटला शॉर्टच केलं पाहिजे, किंवा आजच्या दिवशी मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे, एक रेजिस्टन्सला ब्रेक केलेलं आहे, मी मार्केटमध्ये लॉंगच गेलो पाहिजे। तर मित्रांनो, मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं। मार्केट असतं सुप्रीम, आपण ट्रेंडला बघून चालायचं आहे, ठीक आहे ना। ज्या ठिकाणी आपल्याला समजेल की ट्रेंड रिव्हर्सल होतोय त्यानुसार आपण काम करायचं असतं, जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन नाही। आता इथे पण मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, की 21,850ची ही लेवल आहे, आपल्यासाठी अजून पण काम करते ती। ही लेवल अजून पण आपल्यासाठी सपोर्टचं काम करते। इथे ब्रेकडाऊन दिला, कालच्या दिवशी एक डोजी कॅन्डल बनली, आणि इथे मी तुम्हाला म्हटलं पण होतं की इथे डोजी कॅन्डल बनलेली तर कोणत्या एका साईडला मार्केट जाऊ शकतं, ते अप साईडला पण जाऊ शकते किंवा डाऊन साईडला पण जाऊ शकतं। आणि ही जी डोजी कॅन्डल बनली एकदम सपोर्टला बनली, सपोर्ट लेवलवरती या डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं होतं। मग या ठिकाणी आपला ट्रेंड कसा झाला, इनडिसिसिव्ह, आणि आज मार्केट गॅप ओपन झालं आणि कंटिन्युअसली वरती गेलं। थोडं व्हॉलॅटिलिटी होती, आज एक्सपायरीचा दिवस होता, आज होता एक्सपायरीचा दिवस। आणि तुम्हाला मी 5 मिनिटांमध्ये सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगवरती महत्त्वाच्या लेवल ज्या होत्या त्या पण सांगितलेल्या होत्या, की कशा प्रकारे त्या लेवल आपल्यासाठी काम करत असतात, कशा प्रकारे मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग मिळू शकतो, सर्व एक्सप्लेन करत असतो। आपण जे पण शिकायचं प्रॅक्टिकली शिकायचं, की काय होऊ शकतं, कुठे कोणती लेवल आपल्यासाठी काम करणार, कुठे मार्केट येऊन सपोर्ट घेऊ शकतं, मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा असतो, ते सर्व आपण लाईव्हमध्ये बघत असतो। खूप शिकण्यासारख्या गोष्टी असतात। कुणी जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघत असेल, जे लाईव्ह स्ट्रीमिंगला हजर असतात, त्यांनी जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर त्यांना खूप काही शिकायला मिळतं तिथं। तर त्याच गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करायचा असतो। मार्केटमध्ये जेव्हा टिकायचं असतं, तुम्हाला जास्त दिवसांसाठी काम करायचं असतं, तर तुमचा अभ्यास कमी येत असतो मित्रांनो। बहुतेक जण इंट्राडेमध्ये येत असतात सकाळी 9:15 वाजता, ऑप्शन बाईंग करतात, ते गॅम्बलिंग करत असतात। एकतर त्यांना मार्केटचा ट्रेंड समजत नाही, मार्केट कोणत्या दिशेने जातं ते समजत नाही, फक्त मित्रांनी सांगितलेलं असतं की अशी अशी गोष्ट करायची म्हणून करायची, पण ते चुकीचं असतं मित्रांनो। मार्केट जर बघायला गेलं तेवढं सोपं पण नाही, त्याचा अभ्यास असला पाहिजे। अभ्यास असल्यानंतर मग आपण त्या गोष्टी करायच्या असतात। ट्रेडिंगमध्ये अभ्यासच पाहिजे असतो, तुमचं टेक्निकल परफेक्ट पाहिजे, ठीक आहे ना। तुमचं टेक्निकल जे असतं ना ते परफेक्ट असलं पाहिजे, तरच तुम्ही ट्रेडिंग करू शकतात। तर मार्केटसाठी आता सपोर्ट जो असणार आहे हाच असणार आहे, 21,850 हाच मार्केटसाठी सपोर्ट आहे, ठीक आहे। इथं तुम्हाला स्ट्रक्चर पहिले दिसत होतं, हायर लोजचं बनायचं, इथे हायर लोज बनवायचे। मार्केट वरती गेलं, आता इथे या सपोर्टच्या खाली आलेलं होतं, इथे कंटिन्युएशन झालं नाही। इथं जर कंटिन्युएशन झालं असतं तर आपण म्हटलं असतं की मार्केट निगेटिव्ह होतं आहे। आजच्या दिवशी मार्केट इथं वरती गेलेलं आहे। आता इथून जर ते खाली जात असेल, म्हणजे आपल्या हायपर्यंत पण जात नाही, प्रिव्हियस हायपर्यंत ते जर खाली जात असेल तर एक परफेक्ट रिव्हर्सल मार्केटमध्ये या ठिकाणी येणार। मग म्हणजेच निफ्टीचा ट्रेंड या ठिकाणी चेंज होणार, निफ्टीचा ट्रेंड मग या ठिकाणी चेंज होऊ शकतो, लक्षात घ्यायचं आहे। अजून पण आपल्यासाठी सपोर्ट हीच लेवल असणार, एक ह्याच ठिकाणी एक रिव्हर्सल पॅटर्न आपल्याला बघायला मिळू शकतो। आणि निफ्टीमध्ये जे फॉर्मेशन तयार होणार मग ते लोअर हाईचं, या ठिकाणी असं लोअर हाईचं फॉर्मेशन तयार होणार। बायर सेलरची ॲक्टिव्हिटी काय होते मार्केटमध्ये, कोणत्या ठिकाणी बायर ॲक्टिवेट होतात, कोणत्या ठिकाणी सेलर ॲक्टिवेट होतात, त्या लेवल तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे फक्त, ठीक आहे। त्यासाठी तर मी म्हणत असतो तुम्हाला की या गोष्टी शिका, याच्यावरती जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, स्टॉक मार्केट पूर्ण प्रॅक्टिसवरती डिपेंड असतं, जेवढी प्रॅक्टिस करा तुम्ही त्यामध्ये परफेक्ट व्हाल। वेळ जाणार तुमचा, 1 वर्ष जाऊ शकतं, 2 वर्ष जाऊ शकतं, 3 जाऊ शकतं, 4 वर्ष पण तुमचे जाऊ शकतात त्यामध्ये, पण जेवढी प्रॅक्टिस कराल ॲक्युरेसी चांगली येईल तुमची। तर ह्या लेवलच्या खाली गेल्यानंतरच मार्केट इथे आता निगेटिव्ह होणार आहे, नाहीतर मार्केट आपल्याला बुलिश दिसणार। मार्केटसाठी येणारा नेक्स्ट हर्डल जो असणार आहे म्हणजे रेजिस्टन्स 22,121ची लेवल, ही मार्केटसाठी आता इथे रेजिस्टन्स असणार आहे। जर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं, चांगली बाईंग जर या ठिकाणी आली, तर मार्केट आपल्याला इथे रिव्हर्सल देताना दिसू शकतं। मार्केट या ठिकाणी मग रिव्हर्सल पण देऊ शकतं, ते आपल्या बुलिश मोमेंटमला या ठिकाणी कंटिन्यू करणार, लक्षात घ्या, वरती जाऊ शकतं ते। आणि त्यामध्ये HDFC बँकेचा खूप मोठा रोल असणार आहे, HDFC बँक, त्यानंतर रिलायन्स तर आहे बुलिश, पण HDFC बँकेमध्ये पाहिजे तशी बाईंग येत नाही आहे, समजलं ना। HDFC बँकेमध्ये HDFC बँक, त्यानंतर रिलायन्समध्ये पण चांगल्या प्रकारची बाईंग आली, दोघांचा सपोर्ट जर असला तर आपला निफ्टी 50 इंडेक्स जो आहे तो नक्कीच वरती जाणार, आणि तो वरच्या लेवल पण आपल्याला दाखवू शकतो। पण आपण जे पण काम करायचं आहे कन्फर्मेशन नंतर, असं अंदाजे बोलून चालत नाही की मार्केट वरतीच जाणार आहे।
ते खाली पण येऊ शकतं, कोणत्या लेवलच्या खाली येऊ शकतं, मग ती लेवल पण आपल्याजवळ आहे. आणि वरती जाणार तर ते कोणत्या लेवलच्या वरती जाणार ती लेवल पण आपल्याजवळच आहे. आजच्या मार्केटमध्ये काय झालं, एक्सपायरीमध्ये अप साईड डाऊन साईड मूव्ह आले, ठीक आहे ना. मार्केट रिकवर पण झालं, मार्केटमध्ये सेलिंग झाली, पुन्हा मार्केट थोडं रिकवर झालं आणि जवळजवळ त्याच रेंजच्या दरम्यान बंद झालं, ठीक आहे ना. इथे तुम्हाला कॅन्डल जी बनताना दिसते ती पण अशीच बनली डोजी, फक्त वरती या कॅन्डलला थोडी शॅडो जास्त आहे आजच्या दिवशी, पण कॅन्डल तशीच बनलेली. म्हणजे काय, मार्केट थोडंसं इंडिसिसिव्ह अप साईड डाऊन साईड चालू होतं मार्केटमध्ये. मार्केटचं पूर्ण स्ट्रक्चर जे असतं ना त्याला ओळखत चाला तुम्ही. प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही शिकायलाच मिळतं. मार्केटमध्ये आपण जेव्हा सकाळी 9:15 वाजता येत असतो आणि 3:30 वाजेपर्यंत थांबतो, तेव्हा मार्केटमध्ये आपल्याला नवीन काहीतरी शिकायलाच मिळत असतं. फक्त त्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्ही चार्टवरती करायचं आहे. ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं असतं. जी व्यक्ती डेली मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन करत असते ना, त्या व्यक्तीला नवीन काहीतरी शिकायलाच मिळतं. ऑब्झर्वेशन करत चला. तर मग उद्याच्या दिवशी आपण मार्केटमध्ये कसा प्लॅन करू शकतो किंवा आज दिवसभरामध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली होती ते बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर कालच्या दिवशी आपलं मार्केट इथे बंद झालेलं होतं बघा, आणि आपण या ठिकाणी म्हटलं होतं की एक बुलिश पोल अँड फ्लॅग पॅटर्न या ठिकाणी बनतो आहे, त्याचं कंटिन्युएशन होऊ शकतं. या ठिकाणी आपण म्हटलं होतं की त्याचं कंटिन्युएशन होऊ शकतं, पण मार्केट गॅपअप झालं ओपन. गॅपअप ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली वरती गेलेलं होतं. म्हणजे सुरुवातीचा काही वेळ जो होता मार्केटने ते पॉज घेतला, एक प्रकारे साईडवेज होतं मार्केट. हा एक झोन बघा, अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी मार्केट साईडवेज होतं. आणि एक गोष्ट तुम्हाला बोललो होतं की 22,000वरती जे कॉल रायटर आहे ते या ठिकाणी एक्झिट होऊ शकतात. म्हणजे काय, कॉलची अनवाइंडिंग होऊ शकते, शॉर्ट त्या ठिकाणी कवर होऊ शकतात. तर हा जो मूव मार्केटमध्ये आलेला होता 2-3 कॅन्डलमध्ये, ही मार्केटमध्ये आलेली काय होती, शॉर्ट कवरिंग. हा शॉर्ट कवरिंग मूव होता मार्केटमध्ये. त्यानंतर मार्केट पुन्हा साईडवेज झालं आणि कुठे रेजिस्टन्स घेतला, याच लेवलवरती. या लेवल किती कामी येत असतात बघा. मार्केट गेलं वरती गेलं, इथं रेजिस्टन्स घेतला, पुन्हा ही एक लेवल आपल्यासाठी काय होती, रेजिस्टन्स होती, ती नंतर सपोर्ट बनत असते. मार्केट खाली आलं, पुन्हा इथे बाउन्स घेतला, पुन्हा या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, पुन्हा खाली आलेलं होतं. म्हणजे अशी प्राइजेक्शन झालेली होती, निगेटिव्ह एक प्राइजेक्शन या ठिकाणी झाली. नंतर हाच सपोर्ट ब्रेक झाला. 22,039ची लेवल होती बघा ती, तो सपोर्ट ब्रेक झाला आणि इथे लाईव्हवरती होतो आपण. एका कॅन्डलमध्ये कधी जायचं नसतं, लक्षात घ्या. हीच कॅन्डल आपल्याला ट्रॅप करणारी असते. ही कॅन्डल रिव्हर्स झालेली होती पहिले, ठीक आहे. कन्फर्मेशनची गरज असते. आता प्रत्येक वेळेला तसं होईल असं पण नाही आहे, ती एकाच फ्लोमध्ये जाऊ शकते. पण आपण ट्रेंडला फॉलो करतो आहे की इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड कोणता आहे त्यानुसार मी जाणार. मला जर कन्फर्मेशन पाहिजे असेल तर मला पुलबॅक पाहिजे, इथे प्राईजने इथे रिटेस्ट करायला हवं. त्यानंतर त्या रिटेस्टमध्ये मी जाणार शॉर्ट साईडला. इथे हे स्ट्रक्चर जे बनलेलं आहे, प्राईस बरोबर खाली आली, रिटेस्ट केलं आणि त्याचं कंटिन्युएशन झालं. म्हणजे हा मूव होता बघा. इथे डायरेक्ट मार्केट कुठपर्यंत गेलं, डे लोपर्यंत. डे लोला पण ब्रेक केलेलं होतं, पण तिथून रिव्हर्सल दिला होता मार्केटने पुन्हा. पण अशा मूवला तुम्ही कॅच करू शकता जेव्हा तुम्हाला प्राइजेक्शन समजेल तेव्हा. जेव्हा तुम्हाला प्राइजेक्शन समजते तेव्हा तुम्ही एक छोटी सिरीज घेऊन, रिस्क जास्त नाही मित्रांनो, इथे एकदम छोटासा स्टॉप लॉस असतो पण मिळायला जास्त असतं. म्हणजे तुमचं होणारं प्रॉफिट या ठिकाणी कसं असणार, जास्त. हे प्रॉफिट तुमचं जास्त असतं. तुम्ही अशा मुलं इथे कॅच करू शकतात. जास्त वेळ थांबायची गरज नसते. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार तुमचं प्रॉफिट बनून पण जातं. जास्त वेळ थांबायची गरज नसते, कारण की मार्केट केव्हा रिव्हर्सल देईल सांगता येत नाही. जर तुम्ही निफ्टीमध्ये 12 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला आहे आणि तुम्हाला जर 2 कॅन्डलमध्येच 20 पॉईंट मिळत असतील तर ते पण खूप झाले. ते प्रॉफिट पण खूप जास्त होत असतं. काही वेळेला त्यापेक्षा जास्त मिळून जात असतं. गॅमाचा इम्पॅक्ट होत असतो एक्सपायरीच्या दिवशी, तिथं तुमचं प्रॉफिट पण जास्त बनतं. आजच्या दिवशी प्रीमियम फास्ट वाढत असतात, लक्षात घ्यायचं. एक मूव जर मार्केटमध्ये आला अप साईड डाऊन साईड तर तिथे प्रीमियम वाढत असतात. तर हे लक्षात ठेवायचं. मार्केट डे लोपर्यंत आलं, इथून मग मार्केटने पुन्हा रिव्हर्सल दिलेला होता. प्राईसचं कुठे रिजेक्शन यायचं, इथून जो रिव्हर्सल दिला मार्केटने, स्लोली वरती गेलं, इथेच रिजेक्शन आलं. पुन्हा मार्केट स्लोली वरती गेलं, इथेच रिजेक्शन आलं. ही लेवल बघा, ह्या लेवलवरती लक्षात ठेवत चला. इथे बघा, मार्केट इथून वरती गेलं, स्लोली रिजेक्शन इथं आलं, पुन्हा खाली आलं, इथून वरती गेलं, इथेच रिजेक्शन आलं, पुन्हा मार्केट खाली आलं, इथेच रिजेक्शन आलं. म्हणजे ही लेवल आपल्यासाठी किती मस्त काम करत होती. नंतरचा हा सिनारिओ बघितला, मार्केट साईडवेजच होतं. मार्केटमध्ये जो मोमेंटम होता सकाळच्या वेळेला, जो एक शॉर्ट कवरिंग मूव मार्केटमध्ये आला, त्यानंतरचा हा ब्रेकडाऊन. आणि ट्रेड पण ह्याच ठिकाणी बनत होते, 2 ठिकाणी. बाकी इतर जागेवरती कोणते ट्रेड नव्हते. मोमेंटम पाहिजे असतो. ऑप्शन बाईंग करताना लक्षात ठेवायचं, मोमेंटम पाहिजे असतो. किंवा एखाद्या स्टॉकला तुम्ही निवडलं, किंवा एखादा स्टॉक तुम्ही निवडला स्विंग ट्रेडिंगसाठी, तर त्या स्टॉकमध्ये तुम्हाला पाहिजे असतो मोमेंटम. त्या मोमेंटमला जर कॅच केलं तुम्ही तर प्रॉफिट तुमचं लवकर बनतं. अशा साईडवेज मार्केटमध्ये, जिथं मार्केट साईडवेज होत असतं,
तिथे ऑप्शनचे प्रीमियम टिके होत असतात. आणि आज एक्सपायरीचा दिवस, कोणी जर 22,000चा कॉल ऑप्शन इथे बाय केलेला असेल तर ते प्रीमियम काय झालं, 0. मार्केट पूर्ण वेळ या ठिकाणी काय होतं, साईडवेज होतं. त्यामुळे ते प्रीमियम आजच्या दिवशी काय होणार, 0 होणार. ऑप्शन बायरला लॉस होणार आणि ऑप्शन सेलर जो असतो तो पैसा बनवतो मग इथे. त्यामुळे जेव्हा आपण साईडवेज मार्केट असताना ऑप्शन बाईंग टाळायची असते. ऑप्शन ट्रेडिंग तर करायचीच नाही. ज्याला अनुभव असतो त्यानेच ऑप्शन ट्रेडिंग केलं पाहिजे. मागच्या 8 दिवसामध्ये जो पैसा बनवलेला असतो तुम्ही, तो एका दिवसामध्ये घालून देतात ऑप्शन बाईंगमध्ये. कंट्रोल नसतो, बहुतेक जणांचा संयम नसतो. समजलं ना सर्वांना? तर मार्केटने बघा इथे क्लोज दिलेला आहे. मग आता उद्यासाठी आपला प्लॅन कसा असणार, कोणती लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार, तर 22,039 ही लेवल आपल्यासाठी परफेक्ट एक हर्डल बनलेली आहे. 22,039 ही लेवल आपल्यासाठी बनली रेजिस्टन्स. फ्लॅटचा सिनारिओ की मार्केट जर 22,000वरतीच ओपन झालं, उद्याच्या दिवशी पण फ्लॅट ओपन झालं, तर आपण मार्केटमध्ये लाँग केव्हा जाऊ शकतो, परफेक्ट मार्केट जेव्हा ह्या लेवलला ब्रेक करेल, याच्यावरती जायला लागेल, आपण मार्केटमध्ये लाँग जाऊ शकतो. म्हणजेच कॉल साईडला आपण इथे जाऊ शकतो. एक छोटीशी रिस्क असणार इथे, रिस्क आपली मोठी नाही मित्रांनो, इथे रिस्क आपली छोटी असणार आहे. फ्लॅट ओपन झालं, थोडा वेळ थांबून जर ब्रेकआउट देत असेल तर ते चांगलं आपल्यासाठी. थोड्या वेळ थांबलं मार्केट, 15-20 मिनिटे घालवले आणि त्यानंतर जर ब्रेकआउट दिला इथे, तर तो सिनारिओ आपल्यासाठी चांगला असू शकतो. इथे आपल्याला मोमेंटम मिळू शकतो. आणि मग इथून जी जाणार प्राईस कुठपर्यंत जाणार, 22,075 हा एक पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 22,121ची लेवल हा दुसरा रेजिस्टन्स. या 2 टार्गेटसाठी आपण मार्केटमध्ये लाँग जाऊ शकतो. म्हणजे मार्केट इथून वरती जाऊ शकतं. आजचा हाय जर तुम्ही बघितला ना, हा 22,075चा होता, ही लेवल होती. याच्यावरती मार्केट जेव्हा जायला लागेल, इथे मार्केट ट्रेंडिंग दिसू शकतं आपल्याला आणि एक चांगला मोमेंटम पण आपल्याला मिळू शकतो. बघायचं आहे मग मार्केट त्या लेवलच्या वरती सस्टेन होते का, त्या ठिकाणी काय प्रायजेक्शन होते ते बघायचं असतं. कन्फर्मेशन मिळू द्या. कोणत्याही ठिकाणी ट्रेडिंग करून फायदा नसतो मित्रांनो, तिथे ना लॉस होतात. मग एक कॅन्डलला बघून काही जण जातात कॉल साईड, पुट साईड. चला एक रेड कलरची कॅन्डल बनलेली, आपण पुट बाय करूया. पण ती पुटवाली कॅन्डल जी असते ना, ती ग्रीनमध्ये कन्वर्ट होऊन जाते. मग ते म्हणतात आता इथे लॉस होतं, याला कट करूया, कॉलमध्ये जाऊया. कॉलमध्ये गेले की दुसरी कॅन्डल रेड बनून जात असते. ते दिवसभर ट्रॅप होत राहतात. ते मार्केटचा ट्रेंड पण ओळखण्याचा प्रयत्न करत नाही की मार्केटचा ट्रेंड कोणता आहे, मार्केट साईडवेज आहे का, आपण यामध्ये जायला नको, ते विचार करत नाही. तर विचार करायचा, चार्टचं ॲनालिसिस करायचं, लाईव्ह मार्केटमध्ये ॲनालिसिस करत चला. कारण की जेव्हा चार्ट बनून जात असतो, ॲनालिसिस करायला सोपं असतं. हे मी तुम्हाला दाखवतो. इथे मार्केटवरती गेलं, इथं रेजिस्टन्स घेत आहे, इथं रेजिस्टन्स घेत आहे, इथं रेजिस्टन्स घेत आहे. हे सोपं आहे खूप, पण लाईव्ह मार्केटमध्ये ओळखा त्याला. असं तर सांगायला खूप सोपं असतं. कोणालाही जर म्हटलं तर ते सरळ अशा लाईन मारल्या आणि सांगणार की इथं बरोबर आहे, इथं रेजिस्टन्स घेतला. अहो पण तुम्हाला ते लाईव्ह मार्केटमध्ये ओळखायचं आहे, कशी प्राईसची ॲक्टिव्हिटी होत असते, प्रॅक्टिकल. प्रत्येक ही लेवल आपण लक्षात ठेवायची, याच्यावरती आपण मार्केटमध्ये लाँग जाऊ शकतो. टार्गेट पण मी तुम्हाला सांगितले. मार्केट जर गॅपअप झालं ओपन, पुन्हा 40-50 पॉईंटने जर गॅपअप ओपन झालं किंवा 70-80 पॉईंटने जर झालं, तर ही लेवल लक्षात ठेवायची, रेजिस्टन्स आहे. आजचा डे आहे, हा मार्केटसाठी रेजिस्टन्स बनणार. याच्यावरती मार्केटला जाऊ द्यायचं आहे, तिथे काही प्रायजेक्शन होते का ते बघायचं, नंतर एंट्री घ्यायची. किंवा त्या लेवलच्या वरती पण मार्केट जर ओपन झालं डायरेक्ट 22,100वरती, मग आजचा डे हाय जो असणार ना, तो आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करेल. ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल. बघायचं आहे मार्केट गॅप ओपन झालं, ते येऊन इथं रिटेस्ट करतं आहे का बघायचं आहे. रिटेस्ट केल्यानंतर काही पॅटर्न त्या ठिकाणी बनतो आहे का बघायचा. त्यानंतर मग आपलं एज्युकेशन झालं पाहिजे. ताबडतोब एंट्री नको घ्यायला कधीच, समजलं ना. ताबडतोब आहे ना, गॅप अप आणि गॅप डाऊनमध्ये काय असतं, काही वेळेला ते गॅप फिल पण होत असतात. तुम्हाला मोठा गॅप दिसणार, जसं आजचं मार्केट होतं बघा, सांगतो कसं. इथे हे मार्केट गॅपअप झालं ओपन, थोड्या वेळ थांबणार, मग तुम्ही म्हणणार की ते वरतीच जाईल. कन्फर्मेशन तुम्ही बघत नाही. तुम्ही काय करतात, अगोदरच कॉल साईडला जातात, कारण की तुम्हाला वाटतं मार्केट बुलिश आहे. पण ते मार्केट काय करतं, ब्रेकडाऊन देऊन टाकतं. आणि हा जो गॅप असतो ना मग सुटलेला, हा गॅप सुटलेला असतो, त्या गॅपला मार्केट फिल करून पुन्हा इथून मग रिव्हर्सल देत असतं. मग तुम्ही ट्रॅप होत असतात तिथं. ट्रेंड बघायचा मार्केटचा, कोणत्या दिशेने जातं आहे त्या दिशेने तुम्ही एक्झिक्युशन करायचं मग गॅपअपमध्ये पण. आणि पुट साईडला जाण्याचा प्रयत्न, हे बघा पुट साईडला ही लेवल आहे बघा, काल पण आपण ड्रॉ केलेली होती. ही आपल्यासाठी रेजिस्टन्स होती काल, आता ती आपल्यासाठी बनेल इथे सपोर्ट. ही सपोर्ट, आता हिचा कलर मी चेंज करून घेतो इथे. इथे आपण याचा कलर चेंज करून घेऊ. ही लेवल आता हा एक झोन आहे बघा, इथे प्राईजने टेस्ट केलं होतं, पहिले पण सपोर्ट घेतलेलं होतं. सपोर्ट हा सपोर्ट ब्रेक केला, इथं रिटेस्ट केलं म्हणजे रेजिस्टन्स बनली. आता हीच लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल.
ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार परफेक्ट. जर याच्या खाली मार्केट जात असेल ना मग म्हणजे 21,930च्या खाली मार्केट जात असेल तर मग आपण इथे प्लॅन करू शकतो पुट साईडला. पण छोटे मोठे ट्रेड तुम्हाला मिळत राहणार, त्यामध्ये पण आपण पुटचा प्लॅन करू शकतो. म्हणजे एक प्रकारे स्काल्पिंग ही एक लेवल असणार आहे बघा. इथे पण आज प्राईजने ब्रेकडाऊन दिला होता, पण इथूनच रिव्हर्सल झाला. इथूनच रिव्हर्सल हा एक झोन होता, डिमांड झोन. त्यामुळे तर ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची आहे, 21,930ची लेवल. मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे समजा आणि ह्या लेवलला ब्रेक करत असेल तर आपण या छोट्याशा मुलं इथे कॅच करू शकतो. म्हणजे इंडेक्समध्ये आपल्याला जवळजवळ 40 ते 50 पॉईंट इथे मिळू शकतात. इंडेक्समध्ये ऑप्शनमध्ये पण 15 ते 20 पॉईंट आपण इथे कॅच करू शकतो मोमेंटमला प्राइस ॲक्शन बघून. एक कॅन्डल जर ताबडतोब बनत असेल तर त्याच्यामध्ये तर जायचंच नसतं अजिबात. बहुतेक जण एक कॅन्डलला बघून करतात ना ट्रेडिंग, त्याच्यात जायचं नाही. ती कॅन्डल रिव्हर्सल देते काही वेळेला, ताबडतोब त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे. ठीक आहे ना. प्रॉपर प्राइस ॲक्शन बघायची, नंतर एंट्री घ्यायची ह्या लेवलच्या खाली. ही एक लेवल असणार आहे. इथे फॉल्स ब्रेकडाऊन झालेलं होतं आजच्या दिवशी, मार्केट रिव्हर्स झालं. परफेक्ट ट्रेड याच्या खाली 21,930च्या खाली आपण इथे मार्केटमध्ये शॉर्ट जाऊ शकतो, पुट साईडला जाऊ शकतो. आपलं टार्गेट जे असलं पाहिजे पहिलं 21,870पर्यंत, हे आपलं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. इथे मार्केट थोडंसं निगेटिव्ह होऊ शकतं या ठिकाणी मग. ठीक आहे ना. आणि एक लेवल आहेच 21,850ची तुम्हाला सांगितलेली आहे मी. त्याच्या खालीच मार्केटचं स्ट्रक्चर वीक होणार आणि तुम्हाला जो पॅटर्न सांगितला तिथे ड्रॉ करून दाखवलेला होता तो ॲक्टिवेट होऊ शकतो. समजलं ना. हे बघा, कोणताही पॅटर्न असू द्या, प्राईस पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, तो कधी परफेक्ट बनणार नाही, कधीच बनणार नाही. तुम्हाला चार्टवरती त्याला ओळखावं लागतं. बायर सेलरची त्या ठिकाणी काय ॲक्टिव्हिटी होते ती तुम्हाला ओळखावी लागते. कोणताही पॅटर्न नाही तुम्ही म्हटले की मला डबल ऑटम फॉर्मेशन परफेक्ट दिसलं पाहिजे, असं कधी होणार नाही. ठीक आहे ना. ते वेगवेगळ्या प्रकारे बनू शकतं, ते ओळखायचं आहे तुम्हाला. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्याल स्टॉपलॉसचा वापर करत चला. मनात तर कधी स्टॉपलॉस पकडायचं नाही. हे मार्केट असं आहे बघा, दोन्ही साईडला देतं आहे ट्रेड. तुम्ही समजा इथे गेले कॉल साईडला, तुम्ही स्टॉपलॉस नाही लावला, तुम्ही म्हटले की हे मार्केटवरतीच जाणार, ट्रेंडिंग होणार आहे, आणि स्टॉपलॉस नाही लावला, त्याला होल्ड केलं. काय केलं त्याने? खाली आलं, तुमचं आलेलं प्रॉफिट घेऊन गेलं ते. तुम्ही जो छोटा लॉस घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही आणि मार्केट एवढं खाली येऊन गेलं मग. आणि हेच मार्केट जर कंटिन्युअसली खाली आलं असतं तर काय झालं असतं? लॉसेस मोठे होतात. या ठिकाणी होणारा लॉस जो असतो ना तुमचा मोठा असतो. त्यामुळे मनात कधी पकडायचं नाही स्टॉप लॉस. तुम्हाला माहिती आहे ना की मला 500 रुपयाचा लॉस घ्यायचा, निफ्टीमध्ये 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून द्यायचा. एकतर टार्गेट मिळेल म्हणजे मला प्रॉफिट होईल, किंवा एकतर मला लॉस होईल, दोन्हींपैकी एक गोष्ट होणार. मग आपण त्याच्यासाठी तयार राहायचं की मला इथे लॉस होणार 500 रुपयांचा, त्याच्यासाठी पहिलंच तयार राहायचं. फक्त ॲनालिसिस आपलं परफेक्ट असलं पाहिजे. मग प्रत्येक वेळेला आपलं ॲनालिसिस बरोबर ठरणार नाही, आपण चुकणार पण. मग ती चूक आपण कबूल करायची असते. छोटासा लॉस घेऊन बाहेर पडायचं, जास्त लॉस घ्यायचा नाही. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील, कोणते महत्त्वाचे सपोर्ट, कोणते रेजिस्टन्स हे तुम्हाला समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला. कॉमेंटची संख्या थोडी कमी झाली, ठीक आहे. एक छानशी कॉमेंट करत चला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर. त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.